गावचा विकास व्हावा आणि तरुणाईने वाईट मार्गाला जाऊ नये ह्या चांगल्या हेतूने काल आंबेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांचे मिस्टर मारुती पाटील, त्यांचे भाऊ तुकाराम पाटील आणि गावकऱ्यांनी काही व्यसनाधीन झालेल्या तरुणांना चांगला सल्ला दिला आणि या सल्ल्याचा सन्मान न करता त्याच तरुणांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सरपंचांच्या घरावर आणि त्यांच्या कुटुंबावर जीव घेणा हल्ला केला। ही लाजिरवाण्या गोष्टीचा घटनाक्रम कसा होता हे आपण जाणून घेऊया थेट सरपंचांचे पती मारुती पाटील यांच्याकडून। दादा नमस्ते। नमस्ते। ही घटना का घडली आणि कशा पद्धतीने घडली हे आम्हाला सविस्तर सांगा। ही घटना गेले 2-3 महिने हे बाहेरचे लोक इथं गांजा, दारू पिण्याच्या आशेने आमच्या गावाच्या हद्दीमध्ये सरहद्द पानंदी चिखली आंबेवाड्या ह्या पानंदीवर म्हणजे व्यसनाचा अड्डाच मांडलाय। त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या मुली हे ते अशा प्रकारचा शेतकऱ्यांनाही त्रास त्याचा चालू झाला, म्हणून आम्ही त्यांना एक 4 दिवसापूर्वी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला का इथं काय तुम्ही असं काही प्रकार करू नका म्हणून। आणि त्याच वेळी आम्ही इथं डिव्हिजनलाही तशा पद्धतीची ग्रामपंचायत मार्फत कंप्लेंट दिलेली होती। आणि त्यानंतर ते गेले 2 दिवसापूर्वी आम्हाला जरासं परवा दिवशी फोन आले त्याचे, हे आम्हाला भेटायचं आहे, माफी मागायला पाहिजे वगैरे वगैरे असे जर हे प्रकार लोक करायला लागले तर आम्ही काही गेलो नाही त्यांच्याकडे। आणि त्यांनी अचानक रात्री आमच्या घरावर म्हणजे भाऊ दुकानात असल्यामुळे घरावरच हल्ला केला। मी स्वतः असल्यामुळे ते म्हणजे अतिप्रसंग टाळला। भावावर म्हणजे माझ्यावरही 2 वार केले, भावावर 1 वार केला आणि त्यानंतर ते 2 त्यातले 2-3 पळून गेलेत आणि 2 आमच्या ताब्यात गावलेले आम्ही डिव्हिजनला शेपेरला आणले। आणि हा प्रकार जो आहे आमच्या ग्रामीण भागाला लागलेला एक कलंक आहे। आम्ही शेती करायची का नाही? शेतीत आता आमच्या गावाला एक छोटंसं गाव आहे, छोट्याच्या गावातून जाणारा एक 2-3 हजार फुटाची पानंद रस्ता आहे, तो आम्ही चांगला टकटकीत केलाय लोकांना, म्हणजे वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी वगैरे म्हणून। आणि त्याच ठिकाणी यांचा हा धडकूच चालू असतो सकाळी 9 ते रात्री 2 वाजेपर्यंत। हे आमचं शासनाला काय मत आहे की पोलीस खात्याला सुद्धा हे प्रकार जे आहेत, आता दारू पिणे जुगार काय असेल ते त्यांचं त्यांना ते नेमलेली बार आहेत तिथं जाऊन प्यावीत, आमच्या शेतीत का? आणि आमच्या महिलांना वगैरे पुरुषांना अशा पद्धतीचा त्रास होतोय आणि आमच्यासारखा माणूस गावाला एखादं वळण लावायचं म्हणलं तर आमच्यावर हल्ला होतोय। हा कितपत योग्य आहे? प्रशासन याच्यावर अगदी कठोर कारवाई करावी एवढ्या गावाच्या वतीने माझी विनंती आहे। आता तुम्ही आतमध्ये प्रशासनाकडे निवेदन दिलं सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, पोलीस प्रशासनाचं याच्यावर मत काय आहे? आता तरी साहेब शिंदे साहेबांना आम्ही भेटलो, पी साहेबांना, त्यांनी म्हणले की काय आता आम्ही जे आरोपी तुम्ही हे केल्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक करू, जेणेकरून जास्तीत जास्त त्यांना आत ठेवणे किंवा जास्तीत जास्त शिक्षा देण्यापर्यंत प्रयत्न करू असं शिंदे साहेबांनी आपल्याला गावाच्या वतीने गावालाच वतीने दिलं। बघू पुढं काय होतंय। परत ही घटना घडणार नाही असं त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलंय। की काय सांगितलं की हे परत ती लोक इकडे येणारच नाहीत, म्हणजे असा बंदोबस्त करू, कारण तसा केला तरच ती दुसऱ्यांना वचक बसेल। आणि जर नुसती फॉर्मॅलिटी केली, हे केलं ते केलं तर ते, कारण तो त्यातला एक कोणतरी म्हणला ना की बाबा 4 दिवसात मी सुटतोय, परत येतोय मी गाडीत बसताना, पोलिसांच्या गाडीत बसताना। पण आज 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 इथलं पोलिसांचं आज आम्हा गावकऱ्यांना सगळ्यांना सहकार्य असतं, नाही असं नाही। पण आता शिंदे साहेबांनी टोटली ह्या सगळ्या घटनेची जबाबदारी घेतलेली आहे आणि टोटली त्यांनी सांगितलं की परत ही लोक दिसणार नाहीत, असं केलं तरच पुढच्याला तो चाप बसेल। पोलिसांच्या आता आम्ही निदर्शनास आणून दिलं की जे हे गुन्हेगार आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत। आतापर्यंत त्यांनी 5-6 गुन्हे त्या परिसरात केलेले आहेत। आतापर्यंत त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलेलं, साहेबांनी सुद्धा मागच्या वेळी त्यांना उठाबशा काढणे, त्यांची केस कमी डोकावली काढणे अशा प्रकारची केलेल्या आहेत गोष्टी, परंतु त्याचं भीती त्यांना राहिलेली नाही आहे। म्हणून त्यांनी हा जो आमच्या लोकप्रतिनिधीचा जो हल्ला केलाय, ह्या सर्वच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्याचा हल्ल्याचा निषेध करतोय आणि अशी गुन्हा परत घडू नये यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ दक्षता घेऊ आणि जशाच तसे त्यावेळी उत्तर देऊ। पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्यांच्यावर कारवाई केलेली होती, पण त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि आता सुद्धा अटक करताना 4 दिवसांबाहेरून पुन्हा हल्ला करू अशी धमकी दिली आहे। त्यामुळे हे माजलेले आणि माजूर गुन्हेगार आहेत आणि यांना कडक शिक्षा होण्यासाठी जी काही कडक कलम असतील ते लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढी अपेक्षा आणि त्या पद्धतीने शिंदेसाहेब सहकार्य करतील हे विश्वास आहे आम्हाला। आपल्या बरोबर आहेत तुकाराम पाटील यांच्या सौभाग्यवती, ज्यांच्यावर काल हल्ला झाला आणि ते दवाखान्यात ऍडमिट आहेत। जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे। हा हल्ला अचानक केला त्या लोकांनी येऊन आणि मी अडवायला गेल्यावर मला पण ढकलून दिलं, आमच्या दिरांना पण त्यांनी हे केलं, वार केले आणि वार करताना माझं हे कानातलं त्यांनी हिसकावून घेतलं। आम्ही ऐकलं की दादांचं बोट बोटावर हल्ला झाला, ते नशीब म्हणून वाचले, देवाचा आपल्या पाठीशी काहीतरी हे आहे।
म्हणून त्यांनी म्हणजे बोटावर वार झाला, फक्त बोटावर थांबलं त्यांचं. हा हल्ला एका कुटुंबावर नाहीये तर समाज सुधारणेच्या विचारावर आहे. समाज सुधारकांनी समाज सुधारणा करायचं का नाही हा प्रश्न आज त्यांच्या समोर उभा आहे. हे जे कुकर्मी लोक आहेत, समाजाला काळीमा फासणारे लोक आहेत, त्यांच्यावर आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीचा बंदोबस्त करतोय, त्यांच्या ह्या वाईट गोष्टींवर चाप बसणार का नाही. धन्यवाद. मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.